मग टाउन प्लॅनिंग आणि हे सगळी लोक इनकॉम्पिटेंट आहेत की करप्ट आहेत? आता कोण कॉम्पिटंट आहे, कोण करप्ट आहे, ह्याच्यावरती मला जायचं नाहीये. मला ह्याच्यावरती फक्त जायचं आहे, की ह्याचा सांगोपांग अभ्यास जे नेतृत्व करतायत त्या लोकांनी केला पाहिजे. हं. उदाहरणार्थ 1905 मध्ये झालेली बिल्डिंग 2025 मध्ये तिकडच्या आमदाराला वाटतं, की इसको अभी रिडेव्हलपमेंट करेंगे हम. किती वर्षाचा गॅप आहे? 20 20 वर्षाचा. वर्षाचा. आता 400 घरांना तुम्ही 20 वर्षापूर्वी 300 स्क्वेअर फीट जागा दिली, 225 स्क्वेअर फीट जागा दिली. हं, आता त्यांना सांगितलं, "मी आहे ना, मी तुम्हाला आता 500 स्क्वेअर फीट जागा देतो. हं. सहाय्य करा आणि डेव्हलप करा." लोकांना काही माहीत नाहीये, की त्याच्यातला गॅप किती आहे, वेळ किती आहे. हे कोणी ठरवलं पाहिजे? तर हे आमच्या कंट्रोल करणाऱ्या धुरीणांनी सांभाळलं पाहिजे. हं. मग आता तिथे अशा पद्धतीनं तो ज्यावेळेला उतरतो आणि सांगतो हे करायचं, तर त्याला कोणीतरी डेव्हलपर, बिल्डर इन्स्टिगेट करत असेल. "ले लो ये काम, मैं करता हूँ. लगाओ इधर काम." हं. मग मग ती नवीन झालेली येणारी जी लोकं आहेत, त्या लोकांना अकोमोडेट करणे, तुमचं पाणी, तुमचा बाकीचा प्रश्न, किती कठीण होईल ते. माझं तुमच्या माध्यमातून, संवादच्या माध्यमातून सांगणं आहे, की ह्याचा एक स्टडी करा. आज तुम्ही मला विचारलं तर मी सांगेन तुम्हाला, मुंबई शहरातून मराठी माणसं पण बाहेर जातात. मी त्याच प्रश्नाकडे येतोय. फक्त त्याच्या आधी हा जे कारण आपण ह्या टॉपिकवर होतो. तुम्ही 4,500 स्लमना आतापर्यंत रिडेव्हलप केलंय. हां, मला तर थोडं म्हणजे घरं दिली. घरं दिली आहेत. घरं देण्यासाठी घरं देण्याचं मग तशी 10,000-12,000 पाईपलाईन्समध्ये आहेत. 10,000-12,000 पाईपलाईनमध्ये आहेत. आज एकूण काही लाखांमध्ये आहे. हो. त्यांना काय होईल, कधी होईल ते होईल. तुमचा पर्सनली तो जो प्रवास आहे, ह्यांना स्लममधून घरात पोहोचवण्याचा त्याला किती वेळ आत्तापर्यंत लागलाय? काही फरक पडलाय का आता? की अजून वाईट झालंय, चांगलं झालंय? त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. एस-आर-एच्या डेव्हलपमेंट्समध्ये सरकारचे निरनिराळे पार्ट्स येतात. हं, त्यामध्ये एक येते महानगरपालिका. हं, तिकडचे वॉर्ड ऑफिसर असतात, हं, वॉर्डमध्ये कॉलनी असतात जे सर्टिफाय करतात. हं, कलेक्टरची लँड असेल तर तिथे कलेक्टरची लोकं सर्टिफाय हं. करतात. म्हणजे ते घर तिथे आहे, त्याचे प्रूफ्स आहेत, ह्याचा एक पार्ट तयार होतो. नंतर ते सगळं उतरून कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बनवली जाते हं. आणि त्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला एक रेझोल्युशन पास करावे लागतात. ती कुठे रजिस्टर होते कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी? एस-आर-एमध्ये डिपार्टमेंट आहे, एस-आर-एमध्ये डिपार्टमेंट आहे. कोऑपरेटिव्हचं नाही. कोऑपरेटिव्ह. तर तिथे रजिस्टर करायची असते हं, ती. मग रजिस्टर कशी करतात? तर एका लेजर बुकवरती एक 10 ठराव लिहिले जातात. हं, त्यातले सुरुवातीचे 5 ते 7 ठराव हे मीच बनवलेले होते. हं, म्हणजे ते कसे, की 33-7 मध्ये 33-10 मध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या अंतर्गत आम्हाला एवढं घर मिळेल याच्यासाठी आम्ही तयारी आहे. सूचक अनुमोदक. हं, आमचा चीफ प्रमोटर अमुक-अमुक असेल, सूचक अनुमोदक. हं, आमच्या ह्याच्यामध्ये आमची एक्झिक्युटिव्ह कमिटी अशी असेल, सूचक अनुमोदक. हं. आम्ही ह्यासाठी काम करण्याकरता ह्या वास्तुविशारदाला नियुक्त म्हणजे आर्किटेक्टला सूचक अनुमोदक. असे ते सुरुवातीचे 7-8 हं, 5-7 ठराव होते. आणि त्याच्यानंतर आणखी त्याच्यात काही ठरावाची वाढ. हे सगळे तयार करून ते कडून ते एस-आर-एला सबमिट केलं जातं हं, आणि एस-आर-ए त्याच्या पद्धतीनं त्याच्यावरती इन्स्पेक्शन करतं. हं, ती जागेची मोजणी होते, तो आर्किटेक्ट करतो, हं, त्याचं वर्किंग करतो आणि एक प्रस्ताव तयार करून प्रस्ताव दिला जातो. हं. प्रस्ताव दिल्यानंतर तो प्रस्ताव त्या कन्सर्न सब इंजिनिअरकडे जातो. सब इंजिनिअर तो पाठवतो 5 डिपार्टमेंटला. 5 डिपार्टमेंट. हां, जिथे लँड असेल, कोऑपरेटिव्हचं असेल, आणखी इतर जी डिपार्टमेंट आहेत, बाकीची जी काही असतील ती, अकाउंट्स डिपार्टमेंट त्याचं, फायनान्शियल इम्प्लिमेशन्स वगैरे, वगैरे आणि तिकडनं तो तिकडे येतो, तयार होऊन. आता हे कसं पाहिजे हे? हे आलं, गेलं, ते डिपार्टमेंटमध्ये फिरून त्याचे रिमार्क्स आले, त्यांनी त्याचा रिपोर्ट तयार केला. आर्किटेक्टने
सबमिट केलेला प्लॅन वर्कआउट केला आणि मग समजा 1,00,000 फुटाची जागा असेल तर तिथे 4,00,000 फूट त्याला 4 एपिस आहे. सुरुवातीच्या काळात 2.5 होता, नंतर तो 3 झाला, तर तो 4 चार झाला. झाल्या. त्याच्यामध्ये 20,000 2,00,000 एक्झिस्टिंग टेनंटला दिले, 2,00,000 त्याला विकायला मिळाले. हम्म. सिंपल गणित आहे, हम्म. परफेक्ट मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे. पण हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन हम्म. करण्याकरता तुम्हाला त्यांच्याबरोबर युद्ध खेळावं लागतं. नाही, युद्धापेक्षा एवढे सगळे तुम्ही डिपार्टमेंट बोललात, प्रत्येक जागेवर पैसे द्यावे लागतात काम करायला, की असं कुठलंही डिपार्टमेंट आहे की मला नाही जिकडे मी फक्त हसतोय त्याच्यावरती, कारण मी त्याचं पार्ट अँड पार्सल लाईफ आहे. कारण मी पर्सनली केलेली कामं आहे ती. म्हणजे द्यावे लागतात ना. मी हसलो फक्त ना. आणि अच्छा, जर मग जर जर त्यांना चला जर पैसे देतोय तरी काम पटापट होतं की पैसे दिल्यावर पण ते विलंबन होतच राहतं. कामं किती होतात माहित नाही आहेत, अच्छा, पैसे घेतात फक्त. पण ते किती मोठे होतात हा मात्र संशोधनाचा विषय आहे.